सियाची आई पूजा गोयलचा फोन आला होता की केतन फोर्टवरनं पडलाय. तर मी म्हणलं तो आता कसा आहे, तर म्हणली नाही हम उसको ढूंढ रहे, आणि फोन कट झाला. पोलीस पाटील असतील तर आम्ही त्याला हुडकलंय, तो सापडलाय आणि तो आहे इथं. म्हणलं आहे म्हणजे काय नेमकं आहे, तर रेस्क्यू करा, मेडिकल द्या. तर त्याचं असं म्हणणं होतं की साहेब आता ते सगळ्याच्या पलीकडे गेलाय. मी पोलिसांना सांगितलं की याचं तोंड उघडून दाखवा, माझा 26 वर्षाचा मुलगा गेलाय. ह्यांच्या छोट्याशा कारणामुळे आज मला तर आयुष्यभरचं दुःख लाभलंय. फाशी दिली तरी कमी आहे, का की त्यांनी फक्त केतनला नाही मारलं, त्याच्यासोबत आम्ही जी बाकीचे लोक त्याच्याशी अटॅचड आहेत त्यांनी त्याला पण मारलंय. कुणाच्याही वाट्याला असा धोका येऊ नये, असा धोका विशाल अगरवाल यांच्या वाट्याला आलाय. स्वतःच्या मुलाचं, केतनच्या लग्नाचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं आणि याच लग्नामुळं केतनला गमवण्याची वेळ आली आहे. नक्की काय घडलं होतं, केतन आणि सियाचं लग्न ही नक्की कुणी ठरवलं होतं, हे स्थळ नक्की कुणी आणलं होतं आणि एवढी टोकाची भूमिका काय नक्की झालं याच्या मागं, हे जाणून घेण्यासाठी केतनचे वडील विशाल अगरवालजी सध्या आपल्यासोबत आहे. नक्की सर हे स्थळ कुणी आणलं होतं, तुम्ही काय काय व्हेरीफाय केलं होतं, अशा टोकाची भूमिका या ठिकाणी दिसते. हे स्थळ माझे चुलत मामा नरेंद्र जगन्नाथ मित्तल व त्यांची मिसेस रेणू नरेंद्र मित्तल हे दोघं सियाचे आत्ते आणि काका आहेत. ह्यांनी हे स्थळ आमच्याकडे आणलं होतं. ह्यांनी स्थळ आणल्यानंतर रेणू मित्तल यांनी आम्हाला त्याची पूर्ण 100% खात्री दिली होती की मुलगी छान आहे, घराला सांभाळेल, केतनला सांभाळेल आणि त्याची पूर्ण गॅरंटी मी घेते. तरी आम्ही बाहेर त्याच्या आईवडिलांची चौकशी हे केली होती आणि करायचं काय होतं की त्या फॅमिलीला पण आम्ही 35 वर्ष झाले ओळखत होतो. जेव्हा रेणू मित्तल यांनी आम्हाला पूर्ण ॲश्युरन्स दिला, खात्री दिली की ही मुलगी माझी भाची आहे, माझ्या मुलीसारखी मी वाढवलेली आहे आणि ते माझ्या चुलत मामी लागतात, तर आम्हाला असं जास्त काही करावं असं वाटलं नाही, का की त्यांनी खूप आम्हाला भरभरून ॲश्युरन्स दिले होते त्याचे. सर पण ज्या पद्धतीने केतन भेटताना म्हणजे सियाला वारंवार त्यांच्यामध्ये वादावादी सुद्धा व्हायचे, ते केतनने याच्या अगोदर सुद्धा बरेचदा तुम्हाला त्या संदर्भात तक्रारी सुद्धा दिल्या होत्या. नक्की काय घडत होतं, तो काय तक्रारी देत होता, त्याच्यावर तुम्ही काही म्हणजे सियाच्या आईवडिलांशी बोलला होतात कधी? सियाच्या आईवडिलांशी नाही बोलणं झालं होतं, पण केतनचं बार एकच विचारणं होतं की तुम्ही ह्या मुलीची नीट चौकशी केली आहे का, तुम्ही याची पूर्ण माहिती घेतली आहे का की ही माझ्या संगत वाद करती, छोट्या छोट्या गोष्टीवर रागाला येते, छोट्या छोट्या गोष्टी संगत वाद करून भांडती. तर आम्ही असं वाटायचं की ठीक आहे, नवीन जेव्हा दोन माणसं जवळ येतात, एक रिलेशनमध्ये येतात, तर छोट्या मोठ्या गोष्टी असतील, तर आम्ही त्याला एकच सांगायचो, आम्ही हे बोलायचो, तिच्या आईसोबत नाही बोलायचो, पर रेणू मित्तलशी बोलायचो आम्ही आणि नरेंद्र मित्तलशी बोलायचो की बाबा ते मध्यस्थी होते आणि त्यांनीच ॲश्युरन्स दिला होता, त्यांना बघूनच आम्ही घेतली होती. तर त्यांना आम्ही विचारायचो की बाबा असं असं चाललंय, तर ते तिथं समजवायचे, आम्हाला सांगायचं बच्ची है 20 साल की, हमने समझा दिया उसको, नहीं समझ में आया था, हमने समझा दिया उसको, आणि आगे से ऐसा नहीं होएगा कुछ असं म्हणायचं. तर आम्ही म्हणायचं ठीक आहे चला ओके असायचं. म्हणजे खरंच तिचं वय 20 वर्ष होतं, आम्ही म्हणायचं ठीक आहे असेल बाबा. पण काय नक्की करायची ती, काय तक्रारी, म्हणजे ज्या पद्धतीने घडामोडी दिसत आहेत की वारंवार भांडणं करणं, जबरदस्तीने कुठं जाण्यासाठी आग्रह धरणं, किंवा बालीला म्हणजे लग्नापूर्वीचं जे फोटोशूट होतं त्याच्यासाठी तिथं सुद्धा तिने काही म्हणजे थेट पासपोर्ट फेकून दिलं, फाडून दिलं फ्लश टँकमध्ये. आता बालीला जायची पहिले हट्ट त्याचाच होता. जेव्हा आम्ही 2 महिन्या अगोदर बुकिंग केलं जायचं प्री वेडिंगचं, ते हट पण तिचाच होता की प्री वेडिंगसाठी आपल्याला बाली जायचे. त्यानंतर जेव्हा ते जायला लागले, इथनं फूड मॉलला गेल्यानंतर त्यांनी गाडीमधनं केतनच्या बॅगेतनं त्याचा पासपोर्ट काढला, ते फाडून फेकून दिला आणि एअरपोर्ट गेल्यावर ते कळालं की पासपोर्ट भेटत नाही आहे, त्याच्यामुळे जाऊ नाही शकत. त्यानंतर तिथनं मला त्यांनी रात्री फोन पण केला मध्यरात्री रडून की मेरे को जाने का ही है, मेरे को वहाँ बाली जाने का ही है, कुछ भी करो आप इसका पासपोर्ट का अरेंजमेंट करो. कोण असं करत होता? सिया.
तर आता मी म्हणलं की पासपोर्टच नाही आहे तर कसं पाठवू शकतो ना, मी काय अरेंजमेंट करणार आहे. म्हणून ते सांगून ते परत आले. मग त्याचा असा फोन येत होता म्हणून आम्ही तात्काळ पोलीस कंप्लेंट पण केली पासपोर्ट हरवल्याची आणि नवीन पासपोर्टसाठी अप्लाय पण केला की जेवढ्या लवकर येईल तेवढ्या लवकर हे जातील परत. तुम्हाला संशय आला नाही का, किंवा केतनला संशय आला नाही का की पासपोर्ट, अर्थात केतन विदेशात शिकलेला आहे जसं तुम्ही सांगताय, तर पासपोर्ट हे किती इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे. अचानक हे तुम्ही विदेशात जायला निघालात आणि गायब होतो, नक्की तो कुठं गेला? आपण गाडीमध्ये 2 जण आहोत तर जातो कुठं? सर गाडीमध्ये हे 4 लोक होते. त्याच्या व्यतिरिक्त ह्यांनी पूर्ण वापस गाडी 2दा रिटर्न बोलून चेक केली. फूड मॉलला मी इथनं दुसरे माणसं पाठवले, त्यांनी जाऊन फूड मॉल चेक केला की कुठं पडला आहे का. शक येत होता या काळजी वाटत होती, पण त्याचा एव्हिडन्स या काही समोर पुरावा येत नव्हते की ज्याच्यामुळे आपण त्याच्यावर असा काही विचित्र विचार करू शकतो. आपण तर हेच विचार करू शकतो ना की बाई सोबत जेव्हा जाण्यासाठी निघालेत तर हे जाणारच आहेत. त्याच्या डोक्यात हे सगळं विचित्र चाललं होतं सियाच्या, हे त्यावेळेस तर विचार येऊ शकत नव्हता ना. त्याच्यामुळे आमच्या ते लक्षात नाही आले ती गोष्ट. या संदर्भात केतननी नाही सांगितलं तुम्हाला कधी? पासपोर्टच्या सांगितलं त्याने, तिथनं एअरपोर्टवरूनच फोन केला ना मला की पासपोर्ट हरवला आहे आणि पासपोर्ट मी सांगितलं हुडका अजून. तर ते म्हणले आम्ही सगळं 4-4दा हुडकून झाले, फूड मॉलला सुद्धा हुडकून झालं, पण भेटत नाही आहे. माझ्याकडे पण काय ऑप्शन नव्हतं, या परत. तिच्या वागणुकीत काय बदल तुम्हाला वाटत होते? म्हणजे अर्थात ती ज्या पद्धतीने वागत होती आणि केतन सातत्याने त्या संदर्भात तुम्हाला तक्रार देत होता, किंबहुना तुम्ही तिचं बॅकग्राऊंड चेक केलंय का, ती काय आहे, असे देखील प्रश्न केतननी उपस्थित केले होते. पण तिच्या वागण्यामध्ये असा काही फरक वाटत नव्हता. मला तर असं वाटतंय की तो केतनचा भरपूर उपभोग घेत होते. असा मला तिच्या वागण्यात या चेंजेस आमच्यासमोर नाही आल्या एक सुद्धा. केतन समोर जी येत होत्या ती त्यांनी एवढ्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्हाला फक्त हेच वाटायचं ठीक आहे यंग पोर आहेत, होतंय, नवीन आहेत म्हणून. पण असं काय आमच्यासमोर त्या वागणूकमध्ये फरक नाही आली काहीच. म्हणजे उपभोग घेत होते म्हणजे काय? सिया काय करत होती? म्हणजे असंच रोज फिरायला जाणे, डिनरला जाणे, हॉटेलिंगला फिरणे, या मग हे इकडं चल तिकडं चल, हेच उपभोग, बाकी काय. सर त्या ज्या पद्धतीने म्हणजे 14 तारखेला 14 जूनलाच ते त्या गडावर गेलेले होते, त्यानंतर ते पुन्हा एकदा 18 तारखेला जातात, एवढी जिद्द का होती तुम्हाला याच्यावर कधी वाटलं नाही? कारण म्हणजे बालीला न जाता तिने इथं जाण्याची जिद्द धरली, आग्रह केला. त्याला आम्ही स्पष्ट नकार दिला होता जायचं नाही म्हणून. पण ह्यांनी सियानी केतनचं चेतनसोबत कॉन्फरन्सवर बोलणं करून दिला की हा माझा मित्र आहे. तर चेतननी केतनला सांगितलं की आपण एक सरप्राईज पार्टी ठेवू, आम्ही 4 मित्र येणार आहेत आणि सियाचा बर्थडे आपण तिथं गडावरती करू, लोहगड गडावरती. तर आम्ही पण येतो, तुम्ही पण या आणि तिथं आपण केक कापून आणि पुढं आपण कुठंतरी जेवायला वगैरे जाऊ आणि येऊ परत. त्याच्यामुळे आता तिचा बर्थडे होता 19 तारखेला आणि ते मित्र अगर असे 6 लोक चाललेत आणि तिथं बर्थडे करतायत, त्यासाठी आम्ही त्याचं मन नाही दुखवायचं म्हणून नकार नाही दिला. म्हणजे तुम्ही नाकारलं नाही, जाऊ दिलं त्यांना जाऊ दिलं तिथं की बाबा ठीक आहे बर्थडे तिथं केक कापून या. पण सियाच्या वाढदिवसासाठी तर तुम्ही एक स्पेशल सरप्राईज म्हणजे केतननी केलेलंच होतं, महाबळेश्वरमध्ये काही खास व्यवस्था केली होती. हो, पण तिथं त्याचे हे मित्र येणार नव्हते ना. काय व्यवस्था केली होती त्यांनी खास सरप्राईज? त्याच्यासाठी तिथं ते बर्थडे पार्टी अरेंज केली होती त्यांनी महाबळेश्वरला आणि तिथं बर्थडे वगैरे करून त्यासाठी लेझर शो, बर्थडे पार्टी, लाईव्ह म्युझिक वगैरे या सगळ्या गोष्टींचं अरेंजमेंट केलं होतं. पण त्याचवेळी जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीने केतनबरोबर 14 तारखेला जेव्हा तो गडावर गेला होता तेव्हा सुद्धा त्यांनी प्रयत्न केला की त्याला ढकलून देण्याचा, म्हणजे अर्थात तिथं साप आला असं बहाणा देखील करण्यात आलं, वेळ मारून नेण्यात आली. ती केतननी येऊन तुम्हाला सांगितलं नाही का तिथं देखील काहीतरी अशी गडबड झाली आहे? संशय नाही आला, गडबड झाली हे कळालं होतं, पण संशय नाही आला ना सर. का की त्यांनी ताबडतोब जेव्हा हाग वगैरे केलं तर असं वाटलं नाही की त्यांनी वाचवलंय. म्हणजे केतननी येऊन काय सांगितलं होतं तुम्हाला? की असा इन्सिडेंट तिथं साप आल्यासारखा वाटला, मला ते धक्का लागला, मी मागे गेलो, मग त्यांनीच मला धरलं असं.
तिनेच धरलं. त्यांनी धरलं म्हणजे केतन वाचला होता, त्याने येऊन हक केला. म्हणजे ती अशा पद्धतीने सगळं हे ठरवत होती. ही अशा पद्धतीने ठरवतायत, कॉन्स्पिरसी आहे याच्या मागं. अचानक ते चेतन हा जो चौधरी म्हणून मुलगा आहे याच्याबद्दल कधी कळालं नाही तुम्हाला? म्हणजे जर तो केतन त्याच्याशी थेट फोनवर बोलतोय, कोण आहे हा? नाही, कळालं नाही. केतन त्याच्यासोबत बोलत होता तर तो एक फ्रेंड होता ना, आणि फ्रेंड तर सगळ्यांनाच असतात. मग त्यांनी सांगितलं होतं हा माझा फ्रेंड आहे, तर फ्रेंडशी फोनवर बोलणं असं काही हे नव्हतं ना. आणि त्यांनी असं काही सांगितलं नव्हतं की हा बॉयफ्रेंड आहे, ही आहे. ही इज अन जस्ट फ्रेंड म्हणून त्याचं इंट्रोडक्शन करून दिलं होतं. तसे त्यांनी अजून पण त्याचे 1-2 फ्रेंडचे इंट्रोडक्शन करून दिलेत. मुलीचे त्यांच्या जी काही त्याची मैत्रीण आहेत केतनसोबत इंट्रोडक्शन करून दिल्या होत्या. सर, हे लग्न जेव्हा ठरलं तेव्हा अशी देखील चर्चा झाली की हे आलिशान लग्न असणार आहे, अग्रवाल आहेत, इतर राज्यांमध्ये म्हणजे जयपूर पॅलेस बुक झालंय, प्लेन्स आहेत, अशा एक मोठं लग्नाची तयारी कुटुंबांकडून सुरू होती. सर, लग्न तर करायचंच होतं, पण प्लेन्स वगैरे काही बुकिंग झालेले नव्हते. आम्ही विचार करत होतो की लग्न या तर उदयपूरला करायचं या पुण्यात करायचं. त्याचं आम्ही उदयपूरला हॉटेलसुद्धा बघून आलो होतो, पण त्याचं चाललं होतं डिसायडेशन की पुण्यात करायचं काय उदयपूरला करायचं. चालू होतं म्हणजे डिस्कस, हे सगळं डिस्कशन चालू होतं. सर, जेव्हा हे सगळं झालं तिथं त्याच्यानंतर तुम्हाला कुणी कॉल केला? म्हणजे केतन या खोल दरीत त्या ठिकाणी पडलेला आहे, तिकडे गेल्यानंतर काय सीन होतं नक्की? कारण सिया तिथंच होती. सर, आम्हाला 10:45ला माझ्या मिसेसच्या मोबाईलवरती सियाची आई पूजा गोयलचा फोन आला होता की केतन फोर्टवरनं पडला आहे. आम्हाला अचानक असं झालं की ठीक आहे ना, कुठंतरी असं समजा थोडा एक माणूस असा एकदम तर निगेटिव्ह विचार करत नाही की पडला म्हणजे गेलाच म्हणून, असं या कुठं हे ठीक आहे ना, कुठंतरी पडला असेल असं झालं. तर मी त्यानंतर सियाला खूप फोन केले, त्यांनी एक पण माझा फोन रिसीव्ह नाही केला. मग त्यांनी माझ्या मुलीचा फोन रिसीव्ह केला. मला म्हणली, मग ती मी बोललो त्याशी, मला म्हणली, मी विचारलं त्याला कुठून पडला आहे नेमका. म्हणजे आम्ही निघायच्या तयारीत मी उतरलो होतो माझ्या घरनं की निघायच्या तयारीमध्ये, नेमका कुठनं पडला आहे. तर ती म्हणली आम्ही फोर्टवर चढलो होतो आणि फोर्टवर चढल्यानंतर तो पडला आहे वरना. तर हा मला पुन्हा अंदाजा आला होता की अगर फोर्टवर वरी चढले तर खूप मोठी हाईट तर असेलच, वरनं पडला आहे. तर मी म्हणलं तो आता कसा आहे? तर म्हणली नाही, हम उसको ढूंढ रहे. आणि फोन कट झाला. मग तुम्ही तिथं पोहोचल्यानंतर काय तुम्ही बघितलं? मी रस्त्यातच होतो, तर त्यांनी तिथल्या वॉचमॅन या पोलीस पाटील असतील, माझ्या आता पक्क लक्षात नाही, त्यांच्याशी फोन करून दिला. तर तो म्हणला की तो म्हणला मी साईडला येतो साहेब, या मुलीसोबत नाही बोलत मी, ही उभारली येतं. तर आम्ही त्याला हुडकलं आहे, ते सापडला आहे आणि तो आहे इथं. म्हणलं आहे म्हणजे काय नेमकं आहे? तर रेस्क्यू करा, मेडिकल द्या. तर त्याचं असं म्हणणं होतं की साहेब आता ते सगळ्याच्या पलीकडे गेला आहे आणि तो आता नाही राहिलेला. त्यांनी मला अर्ध्या रस्त्यामध्येच सांगितलं होतं. त्याच माणसाने मला लोहगड फोर्टचा रस्ता समजवला फोनवरती, तुम्हाला कसं यायचं आहे आणि तिथं या तुम्ही, त्याने मला सांगितलं. त्यानंतर मी तिथं पोचलो. तिथं पोचल्यावर पोलीस होते, ग्रामस्थ होते, त्यांनी आम्हाला पुढं जाऊ नाही दिलं. जिथं तो पार्ट होता, जिथं हा पडला होता दक्षिण बाजूला, आम्हाला तिथंच थांबवलं. सिया तिथंच उभारली होती. ती फक्त 5-10 मिनटात असा फक्त एकदा म्हणायची की उसको कुछ नहीं हुआ है, वो बैठा है, उसको सिर्फ फ्रॅक्चर हुआ है, उसको कुछ नहीं हुआ है, वो बैठा है. पर मला अगोदरच पोलिसांनी मला पोचल्यानंतर पण सांगितलं होतं, सर रेस्क्यू टीम काम करते, त्याला वरनं काढायचा, पर तो नाही राहिलेला अजून. का की मी वारंवार त्यांना म्हणत होतो बघा असेल तर आपण त्याला मेडिकल देऊ, काहीतरी करता येईल, त्याला वाचवता येईल. पर त्यांनी सांगितलं होतं असं काही नाही आहे साहेब, त्यात तो गेलेला आहे. सर, तिथं गेल्यानंतर म्हणजे ती रिॲक्ट कशी झाली? म्हणजे अर्थात जर आपण बघितलं तर तिनेच हे सगळं केलं, त्याचा मित्र तिथं होता. म्हणजे केतननी जाताना सांगितलं असेल ना की तिथं बाकीचे बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी येणार आहेत, तर ते बाकीचे कुठं होते? तुम्हाला हे प्रश्न नाही पडले तिथं? तुम्ही विचारलं काय नक्की? सर, नक्की काय झालं, जेव्हा मी घरनं निघत होतो आणि सिया माझा फोन नाही उचलत होते, तर मी तिच्या भावा साहिलला फोन केला की त्याचे कुठले मित्र गेलेत. तो म्हणला मला माहीत नाही. मी म्हणलं त्याच्या मित्रांचे नंबर आहेत का तुझ्याकडं? तो म्हणला मी घेऊन तुम्हाला पाठवतो ताबडतोब. त्यांनी ते नंबर पाठवले. नंबर पाठवल्यानंतर मी ते फोन केले.
तर त्यातले दोघांनी उचलला नाही, एकाने फोन उचलला आणि त्यांनी सांगितलं आम्हाला काहीच माहीत नाही, आम्ही जाणार नव्हतो आणि आम्ही काही गेलो नाही. हे उत्तर मला त्यांच्याकडनं मिळालं होतं. मग त्याच्यानंतर सर जेव्हा हे सगळं झालं तिचं रिॲक्शन काय होतं? म्हणजे ती अर्थात एकदम स्मूथली वागत होती, एवढं तिच्या मनात म्हणजे तिचं वय बघायला गेलं तर 20 ती झाली आहे नक्की. म्हणजे रिॲक्शन आल्यानंतर सगळं कळालं, तुम्हाला कधी समजू शकलं नाही की या सगळ्या मागत ती आहे? नाही ना सर, की समजू शकलायच्या म्हणजे मी समजायच्या परिस्थितीतच नव्हतो. माझा मुलगा गेला होता, मी त्याच्या दुःखात होतो, माझ्या रडण्यात होतो. मला सुचतच नव्हतं की मी काय करू. मी त्याच्या रिॲक्शनकडे त्यावेळेस काही लक्ष दिलं नाही, का की माझ्यासमोर पोलीस पण होती, खूप लोकं होती आणि माझी वाट अशी बघण्याची होती की बहुतेक तो असेल, जिवंत असेल, मी त्याला मेडिकल देऊ शकतो का, काय देऊ शकतो, मी त्याच्यामध्येच होतो. पर जेव्हा केतनची बॉडी आणली, तो पूर्ण बांधलेला होता. मी पोलिसांना सांगितलं की याचं तोंड उघडून दाखवा. त्यांनी जेव्हा उघडलं फेस तर मी बघितलं की मागतनं असा मेंदू बाहेर निघाला होता. फेसचे पूर्ण हाडं मोडून ते असे पूर्ण चपटा झाला होता. आम्ही बघून आरडलो, रडारडी सुरू झाली, सगळं झालं. पर तिचं काही नव्हतं. तिथे कार उभारली होती रोडच्या कडाला, त्या कारला असे टेकून उभारून फक्त 1-2 अश्रू पडत होते तिचे, बाकी काही. बाकी तसं असं एखाद्या मुलीचा होणारा हजबंड वारतो या ही वारतो तर ते एक्सप्रेशन्स असतात नॅचरल जी येतात दुःखाचे, तसं काही तिथं नव्हतं. त्यावेळेस आमच्या लक्षात पण नाही आलं का की आम्ही त्याला पटपट नेण्याच्या या पोलीस गडबड करतो त्या ॲम्ब्युलन्समध्ये न्यायच्या आणि आम्ही आमच्या दुःखात होतो, बाकीचे लोक पण येऊन मला सांत्वन देत होते या होतं, तर ते काय त्यावेळेस लक्षात नाही आलं आमच्या. सर, केतनच्या बहिणीला बरेच प्रश्न होते, म्हणजे अर्थात तुमच्या मुलीला, तिने देखील सियाला बरेच प्रश्न त्या ठिकाणी केले आणि ती उत्तर देत नव्हती. तिथं तिला सर्वात पहिले संशय आलता असं देखील म्हणलं जात होतं. नाही, संशय म्हणजे कसं, आता ती आली तर मी तर आपल्या दुःखात ह्या गोष्टीमध्ये तो कसा आहे ह्या टेन्शनमध्ये होता आणि ती सियापाशी उभारली होती आल्यावर. मग तिला विचारत होती कसं झाला, कुठनं पडला, कसा पडला, केतन तिथं जाऊच नाही शकत, कसं काय गेला, तर ती काही उत्तर देत नव्हते. त्यांनी कसलंही उत्तर दिलं नाही. ती एकच म्हणायची, बैठा है केतन उधर अभी आएगा, बैठा है केतन उधर अभी आएगा. त्यांनी काकी त्याला माहीत होतं त्याची संजनाला की तो एवढा कडाला जाऊच नाही शकत की पाय घसरून पडू शकतो, एवढ्या स्लोपला एवढ्या कडाला जाऊच नाही शकत की पाय घसरून पडू शकतो. केतन अगदी तुम्ही जसं सांगताय की केतन ह्याच्या अगोदर बरेच ट्रेक करून झालाय, विदेशात तो शिकलाय, बाहेर राहिलाय, तो म्हणजे अर्थातच काळजीपूर्वक राहत असेल. हो, काळजीपूर्वक एकदम सेफली. त्याला हे लक्षातच येतं ना की आपल्याला कुठपर्यंत जायला पाहिजे. तो आज बिझनेस करत होता, बिझनेसमध्ये आहे, कंपनीजमध्ये डायरेक्टर होता, तर त्याला हे कळतच होतं की आपल्याला एक लिमिट पस्तोर कुठपर्यंत जायला पाहिजे. एवढ्या एकदम एज पस्तोर जाऊन काही होणार नाही, जायचं काही कारणच नाही ना. बरं सर, पोलिसांमध्ये तर सुरुवातीला ईडी अर्थात ॲक्सिडेंटल डेथ म्हणून नोंद केली होती. तुम्ही तक्रार दिली, पोलिसांनीच शोध सुरू केला, कसं हे सगळं समोर आलं? नाही, मग माझ्या मुलींनी मला सांगितलं की काहीतरी वाटतंय की उत्तर देत नाही आहेत अजिबात सिया, आणि आपल्याला फक्त एवढंच सांगितलं की तो पाय घसरून पडला. तर हे कळत नाही की असंही हजम नाही होता आम्हाला की एवढ्या क्लोजला वगैरे जातं. तर माझं पोलीस ऑफिसरांशी बोलणं चाललं होतं. तर मी म्हणलं साहेब एकदा शोध घेणं गरजेचं आहे, तुम्ही एकदा शोध घ्या. तर त्यानंतर पोलिसांनी शोध चालू केला. तर मला असं उत्तर कळालं की तो जो एज आहे त्या एजवर लगभग कोण जात नाही, त्यांनी मला उत्तर दिलं. आणि दुसरी गोष्ट इथं विंड अपोजिट साईड आहे, बरोबर, उलट आहे, त्याच्यामुळे पडणं असं अशक्य आहे. त्यांनी मला ह्या शब्दात सांगितलं की अशक्य आहे पडणं. तर तिथनं पोलिसांच्या पण माइंडमध्ये, आमच्या जी माइंडमध्ये थोडं बहुत होतं ते मग फुल फ्लेज सुरू झालं की मग काय भानगड आहे, असं संशय सुरू झाला. मग पोलिसांनी पुढे इन्व्हेस्टिगेशन सुरू केली, पुन्हा मी अर्ज केला. तुम्ही हे सगळं झाल्यानंतर शियाच्या आई वडिलांशी बोलला, तिच्याशी बोलला, काय नक्की झालं होतं? जर हे सगळं होतं, तिचं अफेअर कुठं होतं, तर तिने सांगितलं असतं? नाही ना सर, बोलायची तेवढी वेळच नाही आली.
आणि ते आमच्याकडे लास्ट 19 तारीखला आले होते. त्याच्यानंतर आमची त्यांची कसली वार्ता भेटणं वगैरे झालं नाही. ते पण आले नाहीत आणि आमचं पण कसली वार्ता झाली नाही. आता कोर्टात तिला हजर केले जवळपास 7 दिवसाचे. त्या चेतनला आणि सिया या दोन्ही आरोपींना 7 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली. कसून चौकशी होणार आहे. म्हणजे अर्थात तिथं बोलणं झालं, तिचं वागणूक कसं होतं आता? नाही, मी नाही गेलो सर बघायला तिथं. मी कोर्टात नव्हतो, मी पोलीस स्टेशनलाच होतो. त्यांनी घेऊन गेले होते कोर्टात. पर जी मी तुमच्या व्हिडिओजमध्ये बघतोय, मला त्याच्या वागणूक काही बरी नाही वाटत आहे. असं गिल्टीनेस त्याच्या चालण्यावरनं या बॉडी लँग्वेजवरनं मला वाटत नव्हतं की. पण मला जेवढं कळालं आहे की त्यांनी कबुली दिली आहे की हेच त्यांनी धक्कादायक असेल खूप तुमच्यासाठी. माझ्यासाठी तर धक्कादायकपेक्षा अगर मोठा काही वर्ड आहे तर माझ्यासाठी ते आहे, माझा 26 वर्षाचा मुलगा गेला आहे. ह्यांच्या छोट्याशा कारणामुळे आज मला तर आयुष्यभरचं दुःख लाभलं आहे, जी मी, माझी मिसेस आणि माझी मुलगी कधीही न विसरण्यासारखं आहे. तर ह्याला मी आता तुम्हाला व्यक्त नाही करू शकत किती मोठा धक्का बसला माझ्या आयुष्यासाठी. अख्खा आयुष्य माझा त्या पोरीने संपून टाकला, एवढंच म्हणू शकतो मी त्याच्यावरती. सर, कायदा, कोर्ट शिक्षा देईलच अर्थात सियाला आणि चेतनला. पण तुम्हाला काय वाटतं, काय त्यांना शिक्षा व्हायला हवी ज्या पद्धतीने त्यांनी हे टोकाची पावलं उचलली आहेत? सर, माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि मला वाटतं की मला न्याय 100% भेटणार. फक्त माझी एवढीच अपेक्षा आहे की ह्याच्यात अजून कोण अगर सूत्रधार असेल त्यांनासुद्धा त्याच्यासोबत आरोपी करून त्यांना पण कोर्टात हजर करावं. लवकरात लवकर ह्यांना कडीची कडी शिक्षा, फाशी दिली तरी कमी आहे. का की त्यांनी फक्त केतनला नाही मारलं, त्याच्यासोबत आम्ही जी बाकीचे लोक त्याच्याशी अटॅचड आहेत त्यांनी त्याला पण मारलं आहे. आज आम्ही मेलेले जिवंत आहेत. त्याला मारून बाकीच्यांना पण त्यांनी मारल्यासारखंच केलं, मारूनच टाकलं आम्हाला. तर त्याच्यामुळे मी न्याय देवताशी अशी माझी प्रार्थना करतो की लवकरात लवकर त्यांना फाशी शिक्षा व्हावी. सर, याच्यामध्ये आणखीन कुणी आहे या दोघांच्या व्यतिरिक्त असं तुम्हाला वाटतं का? सर, मला तर वाटतं खूप की अजून कोण ना कोण असायला पाहिजे. फक्त एवढं प्लॅनिंग दोघांनी करणं आणि हे करणं वाटत नाही मला. ह्याच्यात अजून कोण ना कोण तर त्यांना सपोर्टिव्ह केलं तर ह्या दोघांनीच, पर सपोर्ट वगैरे ह्याच्यामध्ये असू शकतो. अर्थातच अगरवाल कुटुंबियावर सध्या दुःखाचं डोंगर आहे. मात्र त्याचवेळी ज्या पद्धतीने हा सगळा कट रचण्यात आलं, सिया गोयल आणि त्याचबरोबर तिचा प्रेमी जो होता चेतन चौधरी, आपण जर बघितलं तर या दोघांना अटक करण्यात आलेली आहे. मात्र ह्याच्या मागं आणखीन काही लोक असण्याची शक्यता, असा संशय अगरवाल कुटुंबियाकडून विशाल अगरवालजी व्यक्त करतायत. आणि त्याचवेळी पूर्ण पोलीस याच्यामध्ये अजून सखोल तपास करतील आणि न्यायव्यवस्था त्याला कडक शिक्षा देईल, फाशीची शिक्षाची अपेक्षा ते या ठिकाणी व्यक्त करतायत. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे.